लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. श्रीकांत वकील आणि मधू आपापसात बोलत असतात. श्रीकांत वकील मधूला म्हणतोय, "आत्तापर्यंत तर तुला वाटत होतं ना की माझा काही उपयोग नाही." तेव्हा मधू त्याला म्हणते, "खरं माझं चुकलंच होतं. तुमचा उपयोग आहे आणि तुमचा हा प्लॅन जबरदस्त आहे." श्रीकांत वकील मधूला सांगतोय की आपण आता पोलिसांना अर्ज दिला आहे आणि त्यामुळे जी डेड बॉडी ॲक्सिडेंटमध्ये सापडली होती, तिचे DNA रिपोर्ट आपण मागवलेले आहेत. ती बॉडी राघवची नाही आहे हे आपल्याला माहीत आहे आणि आता बॉडीचे DNA रिपोर्ट काढल्यामुळे सर्वांना समजेल की ती बॉडी राघवची नाही आहे आणि जेव्हा हे सत्य सर्वांच्या समोर येईल, तेव्हा राघव फरार झाला आहे हे सिद्ध करणं आपल्याला शक्य होईल. त्याचबरोबर सिंधूनेच राघवला फरार केलेला आहे, म्हणून आपण सिंधूवर देखील काही चार्जेस, काही कलम लावू शकतो आणि त्यामुळे सिंधू देखील जेलमध्ये जाऊ शकते. मग आपण फक्त राघवलाच जेलमध्ये टाकलं होतं, पण आता आपण राघव आणि सिंधू दोघांनाही जेलमध्ये टाकू शकू, असा माझा जबरदस्त प्लॅन आहे, असं तो मधूला सांगत असतो. तेव्हा मधूच्या चेहऱ्यावर आनंद अगदी द्विगुणित होत असतो. सिंधूला आणि राघवला जेलमध्ये टाकल्यावर मला खूप छान वाटेल, असं ती श्रीकांत वकिलाला सांगत आहे. तिकडे रत्न पारखेंच्या घरी रुक्मिणी आणि राजश्री बसलेल्या आहेत. त्या दोघीही खूपच टेन्शनमध्ये आहेत. रुक्मिणीला खूप वाईट वाटतंय. रुक्मिणी म्हणते आहे की आज सगळं माझ्यामुळं झालेलं आहे. सिंधूने किती जीवावर उदार होऊन ते पुरावे जमा केले होते आणि त्या पुराव्यामुळे राघव निर्दोष मुक्त झाला असता आणि त्याचबरोबर मधू आणि तो वकील किती निर्लज्ज नालायक आहेत आणि तेच दोषी आहेत हे सुद्धा सिद्ध झालं असतं. पण माझ्यामुळं सगळं वाईट झालेलं आहे. माझ्यामुळंच ते पुरावे पुन्हा एकदा नष्ट झालेले आहेत आणि पुन्हा एकदा राघवला जेलमध्ये जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये. हे सगळं झालं असेल तर आता मलाच ही चूक दुरुस्त करावी लागणार आहे, असं ती राजश्रीला बोलत असते. राजश्री म्हणते, "मग तुम्ही यावर काय करायचं ठरवलेलं आहे?" तेव्हा रुक्मिणी तिला म्हणते, "मी जे काय करायचं ठरवलंय, तू त्यासाठी मला मदत करणार आहेस का?" राजश्री त्यांना तिला म्हणते, की "तुम्ही जे काय करणार असाल ना, त्यासाठी मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. पण तुमचा प्लॅन काय आहे ना, ते मला सांगाल का?" तेव्हा रुक्मिणी तिला प्लॅन सांगायला लागलेले आहे. रुक्मिणी तिला एक जबरदस्त प्लॅन सांगते आणि म्हणते, "आपण जर का असं केलं, तर कदाचित राघव आणि सिंधू यांच्यावर कसलंच संकट येणार नाही आणि राघव देखील जेलमध्ये जाणार नाही. आपल्याला हा पर्याय अगोदरच करायला पाहिजे होता, पण असो, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण हा पर्याय आत्ता लगेच करूया." राजश्रीला देखील रुक्मिणी जे काय सांगत आहे ते पटत आहे. राजश्री देखील रुक्मिणीला म्हणते की "तुम्हाला जे योग्य वाटतंय ना, ते योग्यच असणार आहे. मला या गोष्टीतलं जास्त काही कळत नाही, पण मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. माझा राघव आणि सिंधू यांना काहीच व्हायला नाही पाहिजे, असं मला वाटत आहे. सिंधूने देखील आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. त्यांच्यासाठी आपण एवढं तर करू शकतो." असं म्हणून त्या दोघींनीही एक प्लॅन ठरवला आहे आणि आता तो प्लॅन सक्सेस करायचं त्यांच्या डोक्यामध्ये आहे. आणि त्यानंतर लगेच आपल्याला ते प्लॅन सक्सेस करत असताना पाहायला मिळतात. त्या दोघीही वकिलाकडे गेलेल्या आहेत आणि वकिलाच्या समोर जाऊन त्यांनी चक्क हात जोडलेले आहेत. हात जोडून त्या दोघींनीही माफी मागायला सुरुवात केली आहे. "आमच्याकडून चुकलं आहे. आम्ही तुमच्याशी पंगा घ्यायलाच नाही पाहिजे होता, पण आता आम्ही तो घेतला असला तरी आम्हाला माफ करा. सिंधू आणि राघव यांना जास्त कळत नाही असं समजून तुम्ही त्यांना माफ करा. आजपर्यंत जे काही झालेलं असेल ते सगळे गुन्हे आम्ही पदरात घ्यायला तयार आहोत, पण काही करा आणि आमच्या राघव आणि सिंधू यांना तुम्ही माफ करा आणि ही केस कायमची सोडा." असं राजश्री आणि रुक्मिणी वकिलाला बोलत आहेत. वकिलाला मात्र आता डबल ताकद आली आहे. दुश्मनच आपल्या घरात आलेले आहेत आणि ते आपली माफी मागतायत, यामुळं त्याला खूपच गर्व झाला आहे. तो त्यांना बोलतोय आणि म्हणतोय की "तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही मला माफी मागण्यासाठी येथे आलेला आहात, पण तुम्हाला मी इथं माफी मागण्यासाठी आणलेलं आहे ही गोष्ट विसरू नका. आजपर्यंत तुम्ही माझ्या ताकदीला, माझ्या विचारांना आणि माझ्या हुशारीला अंडर एस्टिमेट करत होता, पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा वकील किती हुशार आहे. मी तुम्हाला इथं तुमच्या गुडघ्यावर बसवलंय हे तरी आता तुम्हाला समजलं असेल." तेव्हा राजश्री आणि रुक्मिणी म्हणतात, "आम्हाला आता सगळं समजलंय. तुम्हाला जे वाटतंय ना ते तुम्ही योग्य समजा. तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर मी पैसे देते. आमचं घर तुमच्या नावावर करायचं असेल तर घर तुमच्या नावावर करते. मधूच्या नावावर करते पाहिजे असेल तर. पण काही करा, पण माझ्या राघवला आणि सिंधूला आता मुक्त करा. या सगळ्या केस, हा खटाटोप हे सगळं काही बंद करा. आम्हाला राघव आणि सिंधूची खूप काळजी वाटते."
तेव्हा वकील म्हणतो, "तुम्हाला त्यांची काळजी वाटते, तर फक्त हात जोडून तुम्ही इथे उभा आहात. मला नाही वाटत, की तुम्हाला त्यांची काळजी वाटते. काळजी वाटणारा माणूस असं नसतं. तुम्ही खरं तर माझ्यासमोर गुडघ्यावर बसायला पाहिजे आणि गुडघ्यावर बसून माफी मागायला पाहिजे." तेव्हा राजश्री आणि रुक्मिणी आता त्याच्यासमोर गुडघ्यावर बसलेले आहेत. गुडघ्यावर बसून ते त्याला हात जोडून माफी मागत आहेत आणि तेव्हा त्याच्यातील नराधम जागा झालेला आहे आणि तो त्यांना खूप वाईट पद्धतीनं ट्रीट करत आहे आणि तो त्यांना म्हणतोय, "फक्त गुडघ्यावर बसून हात जोडून तरी काय होणार आहे? पण तुम्ही अजून माफी मागा. कदाचित मला जर वाईट वाटलं तर मी तुम्हाला माफ देखील करेल." आणि त्या दोघीही त्याला माफी मागत आहेत. पण तो मात्र त्यांना माफ करण्यापेक्षा त्यांचा क्षणोक्षणी अपमानच करत आहे. राजश्री हात जोडून त्याला बोलते, "आमची जी काही चूक झाली असेल ती पदरात घ्या आणि आम्हाला माफ करा. आमच्या रत्नपारखी कुटुंबाकडून झालेल्या चुकीबद्दल आम्ही दोघीही कुटुंब प्रमुख म्हणून तुमची माफी मागत आहोत." तेव्हा तो म्हणतो, "असे हात जोडून माफी मागणं काही योग्य वाटत नाही. तुम्ही किती-किती काय-काय केलंय ना, ते आठवतंय का तुम्हाला? मी तुमच्या घरी आलो होतो, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही माझ्या नादी लागू नका. मी काय माणूस आहे ते तुम्हाला माहिती नाहीये. मी तुम्हाला गुडघ्यावर माफी मागायला लावेल असं बोललो होतो. तुम्हाला आठवतंय का?" राजश्री आणि रुक्मिणीला त्याचं ते बोलणं आठवत असतं. "पण तुम्ही मात्र मला खूप हलक्यात घेतलं. आता या गोष्टीचा परिणाम काय झालाय बघताय ना. आज तुम्हाला माझ्यासमोर माफी मागायला यावं लागत आहे. हीच गोष्ट त्या राघवला आणि सिंधूला अगोदर कळली असती ना, तर बरं झालं असतं. माझ्या भाचीला त्यांनी खूप त्रास दिला होता आणि म्हणून मला हे सर्व काही करावं लागलेलं आहे. पण आता तुम्ही तुमच्या घरातले जाणते आहात आणि माझ्यासमोर माफी मागताय म्हणल्यानंतर आता माझं दगडाचं अंतःकरणसुद्धा पगळेल असं मला वाटायला लागलंय. पण तुम्ही माझ्याशी किती वाईट वागलाय तुम्हाला आठवतंय का? मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा सिंधूने माझ्या खाडकन मुस्काडात दिली होती. एवढंच नव्हे तर पोलीस स्टेशनमध्ये तुमच्या अंगात भूत संचारलं होतं आणि त्यावेळेस तुम्ही देखील माझ्या कानाखाली दिली होती. या गोष्टी तुम्ही विसरून गेला असाल, पण मी विसरलो नाही. आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर पदर पसरून माफी मागा, असं तो म्हणतो आणि चक्क राजश्री आणि रुक्मिणी त्याच्यासमोर पदर पसरून माफी मागतात आणि त्याला आता अतिशय वाईट गोष्ट सुचली आहे. त्या पदरामध्ये त्याने पाय द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यांच्या पदरामध्ये पाय देत असताना त्याचा पाय मात्र जागीच अडवलेला आहे आणि तो म्हणजे सिंधूने तो पाय अडवलेला आहे. सिंधूने त्याचा तो पाय धरलेला आहे आणि सिंधू नुसतं पाय धरून शांत बसत नाही, तर त्याचा तो पाय धरून तिने ओढलाय आणि त्याला ढकलून देऊन खाली पाडलंय. त्याला आसमानच सिंधूने दाखवलंय. रुक्मिणी आणि राजश्री यांचा अपमान करणाऱ्या त्या नराधमाला तिने आसमान दाखवून खाली पाडून चितपट करून टाकलं आहे आणि त्याला पुन्हा एकदा दाखवलंय, की तू मनमानी करू शकत नाहीस. सिंधू त्याच्यावर चिडली आहे आणि उभारून त्याला बोलतेय, की "तुम्हाला वाटत असेल, की माझ्या घरातले सदस्य आले म्हणजे तुम्ही जिंकला असाल, पण ते तुम्ही जिंकलेलं नाहीयेत. ते फक्त हतबल झाले होते म्हणून तुमच्यापर्यंत आले होते. पण त्यांना माफ करण्याची तुमची जी पद्धत आहे ना, त्यामुळे उलट आता त्यांना समजलं असेल, की तुमची लायकी काय आहे ते." त्याचबरोबर सिंधू राजश्री आणि रुक्मिणी यांच्यावर पण चिडले आहे. याच्या घरात येण्याची काय गरज होती? याची लायकी काय आहे ते आपण बघितलं आहे ना. आपल्या घरात येऊन हा आपल्याशी कसा बोलला आहे आणि तो कोणाची बाजू घेतोय तुम्हाला माहिती आहे ना? मधूची. मधूची बाजू असत्य आहे, आपली बाजू सत्य आहे हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे या माणसाकडे येण्याची काहीच गरज नाहीये आणि आत्ताच्या आत्ता आपल्या घरी चला असं म्हणून ती दोघींनाही घराकडे घेऊन चालली आहे. हा मात्र खाली पडलाय आणि आश्चर्यचकित होऊन तो सिंधूकडे बघत आहे. अचानक सिंधू येईल आणि आपल्याला खाली पाडेल असं त्याला स्वप्नात देखील वाटलेलं नसतं, पण आता ते सत्य झालेलं असतं. सिंधू त्याला म्हणते, की "माझी बाजू सत्याची आहे, त्यामुळं मला कोणाचीच माफी मागण्याची गरज नाहीये. लवकरच तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोर्टात सुद्धा देण्याची माझी तयारी आहे. त्यासाठी सज्ज राहा." असा दमसुद्धा सिंधूने त्याला दिलेला आहे. सिंधूकडं तो पाहतच राहतो. अचानक आलेल्या सिंधूने त्याच्यावर खूप मोठा घाव घातलेला आहे आणि त्यामुळं तो काय करावं आणि काय बोलावं याचा विचार करत बसलेला आहे. पण तेवढ्यात सिंधूने त्याला बरंच काही बोलून घेतलेलं आहे. "तुम्हाला वाटत असेल, की तुमच्या घरी आम्ही आलोय म्हणजे आम्ही हारलेलो आहे. आम्ही हारलेलो नाही. आम्हाला सध्या थकवा आला असेल, पण आम्ही अजून हारलेलो नाही. आम्ही तुमच्याशी दुप्पट ताकदीनं पुन्हा एकदा लढणार आहोत." असं म्हणून राजश्री आणि रुक्मिणी यांचा हात धरून त्यांना ती घरी घेऊन जात आहे आणि वकील मात्र त्यांच्याकडं पाहतच राहतो. त्याला समजलंय की रत्नपारखी कुटुंबीय हारलेले नाहीयेत आणि पुन्हा एकदा डबल ताकदीने ते माघारी येणार आहेत. राजश्री आणि रुक्मिणी आता घरी आलेले असतात आणि सिंधू मात्र खूप चिडलेले आहे. सिंधू त्यांना म्हणते की तुम्ही त्याच्या घरी जायला नाही पाहिजे होतं आणि जाऊन तुम्ही त्याची माफी मागायला नाही पाहिजे होती.
अशी माफी मागितल्यामुळं त्याला काय वाटलं असेल तुम्हाला माहिती आहे का? त्याला वाटलं असणार आहे की रत्नपारखी कुटुंबीय आपल्याला कंटाळलेले आहेत. रत्नपारखी कुटुंबीय आपल्याला वैतागलेले आहेत आणि ते आता थकून गेलेले आहेत आणि ते आता आपली माफी मागतायत म्हणजे आता ते ही लढाई लढणार नाहीत, असा मेसेज तुम्ही त्यांना दिलेला आहे. आपली बाजू सत्याची आहे. आपलीच बाजू जिंकणार आहे, पण त्यासाठी आपल्याला काही वेळ द्यावा लागणार आहे. सत्य परेशान हो सकता है, लेकिन परास्त नहीं हो सकता, असं सिंधू त्यांना समजावून सांगत आहे. आपली बाजू आज बळकट नाहीये, एवढंच आहे, पण आपली बाजू बळकट होईल. राघव देखील त्यांच्यावर चिडलेला आहे आणि राघव म्हणतोय, की हे सगळं करण्याची काही गरज नव्हती. असं असेल तर मीच स्वतः जेलमध्ये जाऊन बसतो, असं देखील राघव त्यांना बोलतो. तेव्हा सर्वांना वाईट वाटतं. रुक्मिणी त्याला सांगत आहे, की खरं तर ही माझीच चूक आहे. राजश्रीला मीच सांगून नेलेलं होतं. तिची काहीसुद्धा चूक नाहीये. राघव म्हणतो, तुम्ही दोघींनी मिळून हे केलेलं आहे. हे करण्याची काहीच गरज नव्हती. राघवला मनोमनी खूप वाईट वाटतंय. आता राघवला मनात असं वाटतंय, की हे सगळं माझ्यामुळंच होत आहे. रुक्मिणी मात्र सिंधूला म्हणते, "सिंधू, आज जे झालं ते पुन्हा होणार नाही. आम्ही पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही आणि तुला न सांगता एकही गोष्ट करणार नाही." सिंधू म्हणते, की "मला एकही गोष्ट न सांगता करू नका असं मी म्हणत नाही, पण आपल्या कुटुंबावर काय टेन्शन येऊ शकतं, आपल्या कुटुंबाला काय त्रास सहन करावा लागतो, या गोष्टीचा मात्र विचार करणं गरजेचं आहे." राघवला मात्र मनातून खूप वाईट वाटतंय. हे सगळं काही माझ्यामुळंच होत आहे आणि आता या सगळ्यातून मलाच सर्वांना बाहेर काढावं लागणार आहे. मीच काहीतरी करतो, असं तो मनाशी बोलत असतो आणि राघव टेन्शनमध्ये आहे, ही गोष्ट सिंधूने मात्र बघितलेली असते. राघव काहीही करू शकतो या गोष्टीचा अंदाज देखील सिंधूला आलेला असतो आणि थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळतं, की सर्वजण आतमध्ये निघून गेल्यावर राघव घराच्या बाहेर आलेला आहे. राघवने मुख्य दरवाजा बंद केलेला आहे आणि राघव मनाशी विचार करतोय, आत्ताच्या आत्ता मी जाऊन पोलिसांना स्वाधीन होतो. मी सरेंडर होतो आणि सांगतो, की सगळं काही माझ्यामुळे झालेलं आहे. माझ्या घरातले कुटुंबीय तरी यामुळे सुरक्षित आणि समाधानी राहू शकतील, असं तो मनाशी बोलत आहे. कारण त्याला सर्व काही गोष्टी आठवत आहेत. वकील किती नीच आहे. तो आपल्या घरात येऊन आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांशी कसा बोलत होता. हे सगळं तेव्हा देखील माझ्यामुळंच झालेलं होतं. आपल्यामुळंच सर्व घरच्यांना त्रास सहन करावा लागला होता. एक-एक गोष्ट त्याला आठवत आहे. पोलिस स्टेशनमध्ये देखील माझ्यासमोर सिंधूशी तो वाईट वागत होता. सिंधूच्या खांद्यावर त्याने हात ठेवला होता. तो हात मुळासकट काढून टाकण्याची माझी इच्छा होत होती, पण मी काही करू शकलो नाही. म्हणजे या गोष्टी फक्त मी असल्यामुळेच होत आहेत. आत्ताच्या आत्ता मला सरेंडर करणं गरजेचं आहे. किमान सरेंडर केल्यानंतर माझ्या घरच्यांवर काही संकट तर येणार नाही, असा विचार करून त्याने स्वतःला सरेंडर करण्याचं ठरवलेलं आहे. आणि तो आता गेटच्या बाहेर जाण्यासाठी तयारच झालेला असतो. पण तेवढ्यात त्याच्या पाठमोऱ्या कृतीवर सिंधूने फाटकन एका काठीने आवाज काढला आहे आणि तेव्हा तो पाठीमागं वळून बघतो, तर सिंधू आलेली आहे. सिंधूच्या हातात काठी आहे आणि सिंधू त्याला म्हणते, की "तुम्हाला हेच करायचं होतं ना, मग आपण लढाईच तरी कशाला लढायची?" तो म्हणतो, "काय झालं सिंधू?" सिंधू म्हणते, "काय झालंय ते मला सगळं कळतंय. तुम्ही कुठे चाललात ते मला कळणार नाही असं वाटतं का? तुम्ही मगाशी घरात होता. तुमचा टेन्शनचा चेहरा बघूनच मला समजलं होतं, की आता तुमच्या मनामध्ये काहीतरी वाईट विचार आलेले आहेत. आता घरातल्या सर्वांनी ठरवलं दिसतंय मनमानी करायची. तुम्हाला जे काही मनमानी करायची असेल ते करा. आता तुम्हाला सरेंडर करायचंय ना, तर सरेंडर करायला जा आणि तुम्हाला जे वाटतंय ते करा. मी केलेली सगळी मेहनत एका क्षणात वाया घालवा." असं सिंधू त्याला बोलत असते. तेव्हा त्याला समजतं, की आपण खूप मोठी चूक करत होतो. सिंधूने आपल्याला अगदी योग्य वेळी अडवलंय याची देखील जाणीव त्याला झालेली असते आणि तो सिंधूला म्हणतो, "सिंधू, खरंच माझं चुकत होतं. मी असं करायला नाही पाहिजे होतं. पण मला ना काही सुचत नव्हतं म्हणून मी बाहेर आलो. कारण मला असं वाटतं हे सगळं माझ्यामुळे होतंय." सिंधू म्हणते, "हे सगळं मधूमुळे होतंय. कुणीही स्वतःला दोष मानून घेऊ नका." सिंधू त्याला हात धरून आतमध्ये घेऊन आलेले आहे आणि सिंधू आणि राघवचं काहीतरी चाललेलं आहे हे आता घरातल्या सर्व सदस्यांना कळलेलं असतं आणि सर्व सदस्य देखील आता दारात उभे राहिलेले आहेत. ते सिंधूला विचारतात, की "काय झालं?" तेव्हा सिंधू म्हणते, की "आता यांनाच विचारा ते काय करत होते ते. आता हे पोलिस स्टेशनला चालले होते आणि ते सरेंडर करणार होते. घरातल्या सगळ्या सदस्यांना काय झालं ना तेच मला कळत नाहीये. जर का प्रत्येकजण असं मनमानी करायचं ठरवलं तर आपलं काही खरं नाहीये आणि या गोष्टीमुळे मात्र मधू आणि तो वकील जिंकू शकतो हे लक्षात ठेवा. एकीचं बळ तेव्हाच मिळतं फळ. आपण सर्वांनी एक राहणं गरजेचं आहे. जर का आपण एक राहिलो नाही, तर मग मात्र ते आपला अंदाज घेतील आणि आपल्या एकेकाला गाठून ते आपला
नाश करून टाकतील, ते आपल्याला संपवतील असं सिंधू सर्वांना सांगत असते. आपल्याला संपायचं नाहीये, आपली बाजू सत्य आहे आणि जर का आपण आपली बाजू सत्य म्हणलं नाही, तर मग आपण संपू शकणार आहे. त्यामुळं सत्य बाजू टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला राहणं गरजेचं आहे. कोणीही खचू नका आणि मागं जाऊ नका. आताची वेळ ही खचण्याची नाहीये, रडण्याची नाहीये, तर ती लढण्याची आहे, अशी उभारी, अशी चैतन्य ती सर्वांना देत आहे. सिंधूचं ते बोलणं ऐकून सर्वांना समजतंय, की आपण काहीतरी चुका करायला लागलेलो आहेत आणि या चुकामुळं परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे. सिंधू म्हणते, "मला तुमच्या सर्वांची गरज आहे. मी जे सांगाल तेवढं फक्त तुम्ही करा. मी तुम्हाला कधीही हरू देणार नाही. माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना?" तेव्हा सर्वजण सांगतात, "सिंधू, आमचा सर्वांचा तुझ्यावर विश्वास आहे." सिंधू म्हणते, "असं असेल तर मी आज शपथ घेते, की मी राघवला निर्दोष मुक्त करेल. येत्या 3-4 दिवसात डी-एन-ए रिपोर्ट येण्याच्या अगोदरच मी राघवला निर्दोष मुक्त करेल. त्याचबरोबर त्या मधूला मी जेलमध्ये पाठवेल, कारण तीच यामध्ये मुख्य सूत्रधार आहे आणि तिचीच सगळ्यात जास्त चूक आहे." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की इकडे मधू आणि वकील बोलत आहेत आणि मधू वकिलाला सांगते, की "आत्ता तुम्ही जी चाल चाललाय ना, ती मला खूप पटलेली आहे. आता डी-एन-ए रिपोर्ट येतील आणि मग राघवला जेलमध्ये जावंच लागेल आणि त्यानंतर मी काय करते ना, ते बघा. आता मी सिंधूचं जगणं मुश्कील करून टाकणार आहे, कारण तिने माझं जगणं मुश्कील करून टाकलं होतं. आता मी घराच्या बाहेर पडू शकत नाही ना. आता मी काय करणार आहे, हे तुम्ही बघितलं ना, तुम्हाला सुद्धा वाटेल, की खरंच मधू, तुझं डोकं ना माझ्यापेक्षा फास्ट चालतं." असं म्हणून मधू वकिलाला काही प्लॅन सांगत आहे. त्याचबरोबर ती सांगते, की राघव आणि सिंधू यांचं जगणं मुश्कील करणं, हेच एक ध्येय माझ्या आयुष्याचं आता उरलेलं आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, की सिंधूने मात्र आता शपथच घेतलेली आहे. सिंधू सर्व रत्नपारखी कुटुंबियांना सांगते, की या सर्व गोष्टीचा सूत्रधार म्हणजे ती मधू आणि तिला सहकार्य करणारा तो वकील यांना आता जेलमध्ये पाठवावंच लागणार आहे. मी आता शपथ घेते, की लवकरात लवकर राघवला निर्दोष मुक्त करेल आणि त्याचबरोबर त्या मधूला मात्र मी आता सोडणार नाही. मधू या गोष्टीमध्ये सहभागी आहे, मधू या गोष्टीमध्ये सूत्रधार आहे आणि मधूमुळेच आपल्या सर्वांना त्रास होतोय ना, तर आता मधूचं काही खरं नाहीये. मधूला लवकरात लवकर जेलमध्ये पाठवण्याचा मी संकल्प करते, मी निर्धार करते, मी शपथ घेते, असं म्हणून सिंधूने शपथ घेतलेली आहे आणि लवकरच तिला जेलमध्ये पाठवल्याशिवाय मधूला सिंधू शांत जेलमध्ये बसणार नाही. पाठवण्यासाठी सिंधूच्या डोक्यामध्ये नक्की काय विचार आहेत, ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये समजणार आहेत. रत्नपारखी कुटुंबीय जे खचून गेले होते, त्यांना नवी उभारी सिंधूने दिलेली आहे आणि आता रत्नपारखी कुटुंबीय नवीन काय प्लॅन करतील आणि त्या प्लॅननुसार ते मधू आणि त्या वकिलाला कसं जगणं परेशान करून टाकतील. त्याचबरोबर त्यांना जेलमध्ये जाण्यासाठी नक्की कोणता प्लॅन सिंधूच्या डोक्यात आहे, ते देखील आपल्याला उद्याच्याच भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक